नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पनीर चिली किंवा चिली पनीरची रेसिपी पाहणार आहोत। बरेच जण हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्टार्टर म्हणून पनीर चिली ऑर्डर करतात। तिथे आपल्याला प्रश्न पडतो की असंच पनीर चिली घरी का बनवता येत नसेल। तर चायनीज रेसिपी बनवत असताना काही टिप्स लक्षात ठेवावे लागतात। त्यातल्या खूप महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बरेच जणांचं काय होतं की आपण पनीर चिलीमध्ये ज्या भाज्या घालतो त्या क्रंची राहत नाहीत, नाहीतर पनीर सॉगी बनतात किंवा पनीर तळते वेळी चिकटतात किंवा तुटले जातात। अशाच बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत पहा। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका बाउलमध्ये 3 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घेतले। यामध्ये आपण सर्व पनीर कोट करून घेणार आहोत, त्यामुळे सर्व पनीरला पुरेल एवढा आपण कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मैदा घालते, त्याचबरोबर थोडंसं मीठ घालते। आता यामध्ये थोडं पाणी घालून याची पेस्ट बनवून घेऊया। यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, त्याचबरोबर जास्त पातळ सुद्धा बनवायचं नाही। व्हिडिओमध्ये पाहू शकता याची थिकनेस आणि कन्सिस्टन्सी। एवढंच थिक असलेलं पेस्ट आपल्याला बनवायचं आहे। आता या पेस्टमध्ये पनीर कोट करून घेऊया। पनीर कोट करत असताना अगदी हलक्या हाताने कोट करून घ्यायचं आहे, नाहीतर पनीर तुटतात। आणि ही पेस्ट पनीरला एकसारखी लागली पाहिजे। यामुळे काय होतं, पनीर सॉगीही बनत नाहीत आणि एकसारखं क्रिस्पी सुद्धा होतं। ही पनीर चिली बनवण्याची पहिली टिप आहे। त्यानंतर कोट केलेलं पनीर लगेचच तळून घ्यायचं आहे, त्याला अजिबात भिजत ठेवायचं नाही। ही दुसरी टिप आहे। म्हणजे तुम्ही पनीर कोट करण्याच्या अगोदरच तेल गरम करायला ठेवायचं आहे, म्हणजे पनीर कोट झालं की लगेचच आपण तेलात पनीर सोडू शकतो। त्यानंतर तिसरी टिप म्हणजे सर्व पनीर एकदाच तेलात सोडायचे नाहीत, ते एक एक करून तेलात सोडायचे आहेत। यामुळे पनीर एकमेकांना चिकटत नाहीत आणि ते चिकटलेले पनीर काढताना मोडणार नाहीत। त्यानंतर चौथी टिप म्हणजे पनीर तेलात सोडल्याबरोबर लगेचच त्याला हलवायचं नाही, त्याला 1 ते 1.5 मिनिटं तळू द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला पनीर उलटायचं आहे। खूप लोकांचं काय होतं, पनीर तळल्यानंतर ते क्रिस्पी राहतात पण नंतर ते सॉगी बनतात। याचं कारण मी पुढे सांगणार आहे। सर्व बाजूनी पनीर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। यामध्ये 5वी टिप म्हणजे पनीर सतत जास्त वेळ हलवायचं नाही। एकदा पनीर उलटल्यानंतर थोडा वेळ द्यायचा आहे, ते तळल्यानंतर मगच हलवायचं आहे। तुम्ही पाहू शकता पनीर छान तळले गेले आहेत। आता हे आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया। सर्व पनीर तेलातून काढून झालेले आहेत। आता हे उरलेलं जे बाकीचं तेल आहे ते आपण काढून घेऊया आणि अगदी चमचाभर तेल यामध्ये ठेवूया। आता या तेलामध्ये थोडंसं अद्रक कट करून घालायचं आहे। त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घालायच्या आहेत। आता हे लसूण आणि अद्रक तेलामध्ये छान परतून घेऊया। फक्त 1 मिनिट हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। अद्रक आणि लसूण तेलामध्ये छान परतून झाला की यामध्ये कांदा घालायचा आहे। इथे मी कांदा मोठ्या पाकळ्यांमध्ये कट करून घेतला आणि त्याच्या पाकळ्या सेपरेट केल्या आहेत। आता हा कांदा जास्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा नाहीये, अगदी हलका तळायचा आहे। तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर अगदी हलकासा चेंज झालाय। त्यानंतर 1 मीडियम साईजची शिमला मिरची मोठ्या पीसमध्ये कट करून घेतले होते, ते इथे घातले आहे। आता ही शिमला मिरची सुद्धा अगदी हलकी तळून घ्यायचं आहे। याचा क्रंच अजिबात गेला नाही पाहिजे। या शिमला मिरचीवर हलकेसे बबल्स येईपर्यंत आपल्याला ही शिमला मिरची तळून घ्यायची आहे। शिमला मिरची छान तळून झालेली आहे। आता यामध्ये काही सॉसेस ॲड करणार आहोत। त्यामध्ये पहिला सॉस आहे टोमॅटो केचप। इथे मी 2 चमचे टोमॅटो केचप घालते। त्यानंतर 2 चमचे शेजवान चटणी घालायची आहे। तुमच्या आवडीप्रमाणे या सॉसेसची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर 2 चमचे रेड चिली सॉस घालते। आता यानंतर 2 चमचे सोया सॉस घालते। आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। हे सॉसेस जास्त वेळ परतायचे नाहीत, फक्त 1 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे।
सर्व सॉसेस मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये लगेचच कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालायची आहे। इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पेस्ट बनवली आहे ते इथे घातली आहे। यामुळे सॉसला एक थिकनेस येते। आता ही पेस्ट छान मिक्स करून घ्यायची आहे। हे सर्व सॉसेस मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। जर तुम्हाला पनीर चिली सुपी बनवायची असेल तर तुम्ही इथे पाणी जास्त घालू शकता, पण इथे मी ड्राय पनीर चिली बनवते त्यामुळे जास्त पाणी घालत नाही। पाणी घातल्यानंतर हे सॉसेस जास्त वेळ शिजवायचे नाहीत, नाहीतर आपण ज्या भाज्या क्रंची ठेवल्या होत्या त्या सॉगी बनतील। ग्रेव्ही थोडीशी जास्त थिक वाटते म्हणून मी अजून चमचाभर पाणी वाढवलंय। आता हे छान घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। याची ग्रेव्ही घट्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 30 सेकंदही फार झाले। व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार नाही पण याचा वास खूप छान सुटलाय। आता यामध्ये पाव चमचा ब्लॅक पेपर पावडर घालायचं आहे आणि परत एकदा 30 सेकंद मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला छान हॉटेलसारखं थिकनेस आलंय, याचा कलर सुद्धा अगदी हॉटेलसारखाच झालाय। आता यामध्ये आपण तळून घेतलेले पनीर घालायचे आहेत। पनीर टाकल्यानंतर या सॉसमध्ये पनीर लगेचच कोट करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आपण काय करतो, पनीर टाकल्यानंतर अगदी हळूहळू ते कोट करत बसतो, यामुळे काय होतं पनीर सॉगी बनतात। हीच आहे आपली 6वी टिप। पनीर चिली बनवायच्या सर्व टिप मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत। या मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो करून पनीर चिली नक्की करून बघा। आता ही पनीर चिली गरम असतानाच आपल्याला सर्व करायचं आहे। चला तर मग अगदी हॉटेलसारखी पनीर चिली तयार आहे। पनीर चिली सर्व करताना यावर मी थोडेसे तीळ घातलेत, त्याचबरोबर बारीक कट करून पत्तागोबी घातले आणि तुमच्याकडे अवेलेबल असेल तर स्प्रिंग ऑनियन सुद्धा घालायचं आहे। चला तर मग भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।